फेसबुक डिप्रेशनमध्ये म्हणजे काय, माझ्या वर्गातली सगळी मुलं किंवा माझ्या बरोबरीची सगळी मुलं फोटो टाकताना त्यांचा नेहमी गुळगुळीत गाल असलेलाच फोटो टाकतात समोर. आणि ते बघून मला असं वाटायला लागतं, की अरे हा किती गुळगुळीत गालाचा आहे, म्हणजे हा ह्याचं आयुष्य किती चकचकीत आणि सोनेरी आणि सुंदर, आणि ह्याच्या सुट्ट्या किती मस्त, ह्याचे कपडे किती छान, ह्याच्या अचिव्हमेंट्स किती भारी, आणि त्या पद्धत त्याच्या तुलनेनं मी म्हणजे काहीच नाही आहे. याला आम्ही किंवा मग माझ्याकडे जरी समजा काही अचिव्हमेंट्स जरी समजा असल्या ना, तर त्या मला क्षुल्लक वाटायला लागतात. मी कंपेअर करताना त्यांनी Facebookवरती जो गुळगुळीत गाला टाकलेला असतो, तर त्याच्याशी सातत्याने मी तुलना करतो आणि मी स्वतःला कमी लेखायला चालू करतो. मग अशा वेळेला त्यांना आम्हाला हे दाखवून द्यायला लागतं, की तू उद्या जर समजा Facebookला टाकत असशील, तर तुझं वैगुण्य टाकशील का तुझं अचिव्हमेंट टाकशील, तो ऑब्व्हियसली तो ट्रॉफी टाकेल ना. तर हे फेसबुक जे आहे ना, तर फेसबुक ही जनरली लोकं टिमकी बुक म्हणून वापरतात. टिमकी म्हणजे माझी टिमकी वाजवायची. तर हे मला मला दुखतं यार, किंवा मला हे असं-असं अपयश आलं, कोण टाकायला जाईल Facebookला ते? किंवा कोणीच नाही टाकत. त्यामुळे हे फेसबुक डोक्यात ठेवताना नेहमी हे डोक्यात ठेवा, की फेसबुक हे जनरल टेंडन्सी हे टिमकी बुक म्हणून वापरायची गोष्ट आहे. त्याच्यावरती ते जसं दिसतं ते तसंच्या तसं ते मान्य करायचं नाही. त्याच्यामागं खूप गोष्टी घडत असतात. मग हे त्यांना ज्यावेळेला भान येतं ना, तर त्यावेळेला मग ते ते थोडेसे जमिनीवरती यायला लागतात आणि मग त्याला ह्या इम्पोस्टर सिंड्रोम असं त्याला म्हणतो, की मी काहीच नाही आहे. माझ्या अचिव्हमेंट्स काहीच नाही आहेत. मी चांगला माणूस नाही, असं त्यांना तो समज झालेला असतो. मग त्यांना ते बसवून त्यांच्याकडनं ते लिहून घेतो आम्ही, की तू काय-काय अचिव्हमेंट्स केले आहेत, तुझ्याकडे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय-काय आहेत, तुझ्या कमतरता काय, तुझ्या कमतरतांच्यावरती आपण काम करूया. त्याच्याकरता मानसशास्त्र तुला मदत करेल. पण तू अगदीच असा कचरा कुंडीत जाऊन पडायच्या लायकीचा माणूस नाहीस राजा, की तू आत्ता बघ, तूच आत्ता लिहून काढलेलं आहेस, की एवढ्या सगळ्या तुझ्याकडे अचिव्हमेंट्स आहेत. फक्त तू Facebookला टाकलेलं नव्हतंस. एवढाच फक्त फरक होता. असं सांगितल्यानंतर मग त्यांना स्वतःबद्दल मग जरा बरं वाटायला सुरू होतं. तर जेन माझा सल्ला असा आहे, की ह्या टिमकी बुकावरती अजिबात विश्वास ठेवू नका.